सारी दुनियेची मौजा देईन तुला, सजवीन पोरी तुला, चुकी झाली मी बोलताय सॉरी, देणार चान्स पुन्हा रुसायला। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, तर स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर आजचा जो काय आपला व्हिडिओ आहे या सर्वचे जे काय मटेरियल आपण यूज केलेलं आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तर मटेरियल डाउनलोड करून घ्या। तसंच आजचा व्हिडिओ आपण CapCut या ॲपवरती केलेला आहे। तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून लवकरात लवकर चॅनल जॉईन करून घ्या। तुम्हाला तिथे CapCut ॲप, VPN आणि डेलीचं सॉन्ग बघायला मिळेल। तर मित्रांनो सिम्पली आजचा व्हिडिओ आपण CapCutमध्ये सुरू करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे, VPN ऑन करून घ्यायचा आहे, नंतर तो VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे। इथे आपल्यासमोर असा इंटरफेस CapCut ओपन केल्यानंतर येऊन जाणार आहे। इथे आपल्याला काय करायचं आहे, आपलं इंटरनेट कनेक्शन ऑफ करून घ्यायचं आहे आणि सिम्पली पुन्हा एकदा अपडेटला क्लिक करायचं आहे। अपडेट केल्यानंतर बॅक यायचं आहे, पुन्हा अपडेटला क्लिक करायचं आहे आणि परत बॅक यायचं आहे। असं आपल्याला अपडेटला क्लिक करून बॅक येत राहायचं आहे। अशा प्रकारे आपलं सगळं इंटरफेस ओपन होऊन जाईल। पुन्हा काय करायचं आहे, प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथे गॅलरी ओपन होऊन जाईल। तर आज आपण जे ते डेमोसाठी इमेज यूज केलेलं आहे ते सिम्पली मी ते ॲड करून घेणार आहे। तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। तर आपण डेमोसाठी हे इमेज घेतलेला आहे, सिलेक्ट करून सिम्पली इथं ॲडवरती क्लिक करायचं। अशा प्रकारे इमेज ॲड होऊन जाईल। पुन्हा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। आपल्याला नंतर काय करायचं आहे, खाली रेशोवरती क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला 9:16 सिलेक्ट करून इथं ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इमेजला क्लिक करून इमेज इथं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। इथे इमेज ॲडजस्ट होऊन जाईल। पुन्हा काय करायचं आहे, अशा प्रकारे प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्यासमोर ॲल्बम ओपन होऊन जातील। इथे आपल्याला मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे। तिथून आपल्याला जे काही व्हिडिओ सॉन्ग आहे इथे आपण सॉन्ग दिलेलं आहे, सिम्पली सिलेक्ट करून इथं ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सॉन्ग मिळून जाईल। तर सिम्पली काय करायचं, सॉन्ग त्या व्हिडिओच्या लेअरला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन मिळणार आहे, तो सिम्पली आपल्याला इथे शोधून घ्यायचा आहे। त्याला क्लिक करून सिम्पली इथं ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाणार आहे। नंतर काय करायचं, आपल्याला सिम्पली आपलं जे काही व्हिडिओची लेअर आहे त्यामध्ये आपल्याला इमेज हल्लेलं दिसणार आहे, म्हणजे असलं इफेक्ट दिसणार आहे। बरोबर ते आपल्याला इफेक्टवरती ही व्हाईट लाईन घेऊन यायचं आहे। आपण ते करून घेऊया। ते बघू शकता आपल्याला इथं इमेज एक दिसून येईल की इमेज इथे इफेक्ट चेंज झालेला आहे। इथे यायचं, सिम्पली आपल्या सॉन्गला क्लिक करायचं आहे। इथं स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करण्याआधी आपल्याला अशा प्रकारे सॉन्गवरती येऊन इथे आपल्याला खाली बीट्सचं ऑप्शन बघायला मिळणार आहे, त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला इथं ॲड बीट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ओके करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे ऑप्शन मिळून जाणार आहे, सिम्पली इथं ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं आपण एक बीट ॲड केलेला आहे। पुन्हा काय करायचं आहे, पुढे यायचं आहे। पुढच्या इमेज चेंजला आपल्याला सिम्पली पुन्हा एकदा सॉन्गला क्लिक करायचं आहे, बीटला क्लिक करायचं आहे आणि बीटला येऊन सिम्पली आपल्याला ॲड बीट करून घ्यायचं। अशा प्रकारे इथं बीट ॲड होऊन जाईल। तर इथे आपले सगळे बीट्स ॲड झालेले आहेत। आपल्याला नंतर काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओच्या लेअरला क्लिक करायचं आणि डिलीट करून घ्यायचं आहे। आपली इमेज ऑटोमॅटिकली पुढे येऊन जाईल। पुन्हा इमेजला क्लिक करून एंडिंगवरती लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे इथं आपल्याला इमेज शेवटपर्यंत स्क्रोल करत घेऊन जायचं आहे। नंतर आपल्याला एक्स्ट्रा पार्ट इथं स्प्लिट करून डिलीट करून घ्यायचं आहे। तर आता जे आपण बीट्स ॲड केलेले आहेत त्याबरोबर बीटवरती व्हाईट लाईन जी काय आपली आहे ती घेऊन यायचं आहे। सिम्पली त्या बीटवरती येऊन इमेजला क्लिक करून स्प्लिट क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे इमेजचे 2 पार्ट होऊन जातील। परत पुढच्या बीटला येऊन स्प्लिट करून घ्यायचं आहे। असं आपल्याला प्रत्येक बीटवरती ते इमेज आपलं जे काय आहे ते इथे स्प्लिट करत जायचं आहे। अशा प्रकारे आपण इथं आपलं जे काही इमेज आहे ते स्प्लिट करून घेऊया। इथं आपण इमेजचे 2-2 पार्ट करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण इथं प्रत्येक इमेजचे जे काय प्रत्येक बीट आहे ते प्रत्येक बीटला सिम्पली इमेजला क्लिक करून पुन्हा स्प्लिटला क्लिक करून अशा प्रकारे इमेजचे 2 पार्ट करून घेऊया। नंतर सिम्पली सुरुवातीला यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगची कॅटेगरी बघायला मिळणार आहे, ते सिम्पली इथं आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। तर त्याआधी आपण जे मग अशी नेट ऑफ केलेलं होतं ते आपल्याला पुन्हा इथं अशा प्रकारे ऑन, सिम्पली पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा ते आपल्या बॉडी इफेक्टला क्लिक न करता व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला ओपनिंग क्लोजची कॅटेगरी सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे इफेक्ट जे आहेत ते बघायला मिळतील। रोटेशन ब्लर नावाचा इफेक्ट सिम्पली ते मिळून जाईल, त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली तो ओके करून घ्यायचं आहे। नंतर याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे एंडिंगवरती लॉंग प्रेस करून आपल्या पुढच्या बीटपर्यंत अशी सेट करून घ्यायचं। एक्स्ट्रा पार्ट कट करून डिलीट करून घ्यायचं आहे। पुन्हा सिम्पली पुढच्या इमेजला यायचं आहे, इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे। सिम्पली इथं इन, आउट अँड कॉम्बो 3 ॲनिमेशन बघायला मिळतील। इनमध्ये पुढे येऊन रॉक हॉरिझॉन्टली आपल्याला एक ॲनिमेशन मिळणार आहे, त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली इथं ॲड करून घ्यायचं आहे। परत आपल्याला बरोबर त्या बीटवरती यायचं आहे। सिम्पली आपले जे काही इफेक्ट्स आहेत त्या इफेक्टमध्ये येऊन आपल्याला इथं स्प्लिट नावाची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे। व्हिडिओ इफेक्टला ओपन करून स्प्लिट नावाची कॅटेगरी ओपन करून सिम्पली मिरर 3 लेयर्स नावाचा इफेक्ट ॲड करून ओके करून घ्यायचा आहे।
पुन्हा ॲडजस्टला क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे तो व्हर्टिकली इमेज ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे स्क्रीनवरती व्हर्टिकली ॲडजस्ट करून घेतल्यानंतर फिल्टर पूर्णपणे 0 करून घ्यायचं आहे. नंतर ओके करून याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. नंतर आपली जे काही 2 बीट्समध्ये जे काही व्हाईट बॉक्स आहे त्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्यासमोर ट्रान्झिशन्स ओपन होऊन जातील. इथं आपल्याला काय करायचं आहे, कॅमेरावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पुल इन ट्रान्झिशन हे जे ॲड करून तो ओके करून घ्यायचा आहे. पुन्हा बरोबर त्या बीटला यायचं आहे. बीटला सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथे व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला नाईट क्लिपची कॅटेगरी सुरुवातीला बघायला मिळणार आहे, ती सिम्पली आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट हा तो ॲड करून तो ओके करून घ्यायचा अशा प्रकारे. नंतर याची लेंथ आपल्याला बरोबर त्या बीटवरती सेट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या इमेजला येऊन ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. सिम्पली आपल्याला इनमध्येच पुढे यायचं आहे. इथे आपल्याला रॉक हॉरिझॉन्टल नावाचा इफेक्ट मिळेल, तो सिम्पली ॲड करून त्याचं टायमिंग आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला अशा प्रकारे टायमिंग याचं 1.1 सेकंदापर्यंत करून तो ओके करून घ्यायचं आहे. पुन्हा त्या बीट लेवल आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करून इथे आपल्यासमोर ग्लोविंग लाईनची कॅटेगरी येईल, ती सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला गॅस वेव्ज नावाचा एक इफेक्ट मिळणार आहे, तो सिम्पली आपल्याला इथं अशा प्रकारे खाली मिळून जाईल, तो आपल्याला इथे शोधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इफेक्ट शोधून घेऊया. नंतर आपल्याला सिम्पली त्या इफेक्टला क्लिक करून इफेक्ट अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचा आहे. इथं आपण इफेक्ट शोधून घेऊया. तर इथे आपल्याला अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे इफेक्ट बघायला मिळणार आहेत. तर सिम्पली गॅस वेव्ज इफेक्ट सिम्पली आपल्याला हा ॲड करून इथं ओके करून घ्यायचा आहे. याची लेंथ पुढच्या बीटला बरोबर सेट करून घेतल्यानंतर दोन्ही बॉक्सच्या स्प्लिटला क्लिक करून सिम्पली आपल्याला कॅमेरावरती येऊन पुन्हा पुल इन ट्रान्झिशन ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला सिम्पली अशा प्रकारच्या पुढच्या इमेजला क्लिक करायचं आहे. त्याआधी आपल्याला बरोबर त्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून नाईट क्लबमध्ये येऊन सिम्पली आपल्याला इथं पुढे जाऊन खाली एक शेक नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे, तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं बघायला मिळेल. तो सिम्पली ॲड करून ओके करून घ्यायचा आहे. याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत बरोबर सेट करून घ्यायचं आहे. पुन्हा स्प्लिटला क्लिक करून आपल्याला पुन्हा पुल इन ट्रान्झिशन ॲड करून घ्यायचं, नंतर ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला क्लोन नावाची कॅटेगरी ओपन करून 3 नंबरला आपल्याला हा इफेक्ट मल्टीलेअरचा बघायला मिळेल, तो सिम्पली ॲड करून इथं ओके करून घ्यायचा आहे. याची पण लेंथ पुढच्या बीटला सेट करून घेतल्यानंतर त्या बॉक्सला क्लिक करून पुन्हा आपल्याला इथं कॅमेरावरती येऊन पुल इन ट्रान्झिशन ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून पुन्हा एकदा आपल्याला नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. किंवा ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इथे स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट 1 नंबरला मिळून जाईल, तो ॲड करून घ्यायचा, नंतर ओके करून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला याची लेंथ पुढच्या बीटला सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं सेट होऊन जाईल. पुन्हा इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती यायचं आहे. सिम्पली आपल्याला पुढं स्क्रोल करत जायचं आहे. इथं आपल्याला स्ट्रेच अँड डिझर्ट नावाचा इफेक्ट मिळेल, तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं मिळून जाईल, तो ॲड करून इथं ओके करून घ्यायचा आहे. पुन्हा त्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करून ग्लोविंग लाईनची कॅटेगरी सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथं अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे इफेक्ट मिळतील. इथून सिम्पली आपल्याला एक खाली इफेक्ट मिळणार आहे, तो आपल्याला शोधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इफेक्ट शोधून घेऊया. तर हा 9 टेल्स म्हणून आपल्याला एक इफेक्ट मिळेल, तर सिम्पली तो ॲड करून इथं ओके करून घ्यायचा आहे. याची लेंथ आपल्याला पुढं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढे येऊन त्या स्प्लिटला क्लिक करून आपल्याला इथं काय करायचं, कॅमेरावरती येऊन पुल इन ट्रान्झिशन ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला सिम्पली इफेक्टमध्ये यायचं आहे. इफेक्टला सिम्पली आपल्याला रिसिलेटमध्ये बॉडी इफेक्टमध्ये हॉल्युसिनेशनची कॅटेगरी मिळेल. इथे आपल्याला रोटेशन नावाचा एक सगळ्यात पहिला इफेक्ट मिळेल, रोटेशन स्विंग नावाचा तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे. पुन्हा सुरुवातीला येऊन आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करून घ्यायचं आहे. मटेरियलच्या फाईलमध्ये आपल्याला एक PNG बघायला मिळेल, ते सिम्पली आपल्याला इथं अशा प्रकारे ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला एक PNG इथं वरती कोपऱ्यात अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तर तिरकं करून आपल्याला इथे हे PNG ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. सिम्पली काय करायचं आहे, अर्चिनवरती क्लिक करायचं म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन झालं आणि आजचा व्हिडिओ याच्यामध्ये काहीतरी सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.